नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे जी मेगा भरती होणार आहे तिला अनेक कारणांमुळे स्थगिती मिळालेली आहे व ही मेगा भरती कधी होईल हे आता सांगता येणार नाही। मात्र असे अनेक डिपार्टमेंट असतात त्यामध्ये भरती चालूच असते। आज असेच एक नवीन प्रकारची जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत तसेच कशा प्रकारे भरती होणार आहे या संबंधित सर्व माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच सबस्क्राइब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या जॉब रिलेटेड जे काही नोटिफिकेशन असतील ते आमच्या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। तर बघा मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे ती बघा MSRLM महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांत्रिकी जळगाव यामार्फत ही होत आहे। टोटल बघा 107 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे। पदाचे नाव बघा कोणकोणती पदे आहेत त्यामध्ये लेखापाल आहे, प्रशासन सहाय्यक आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, शिपाई आहे, प्रशासन व लेखा सहाय्यक व प्रभाग समन्वयक अशी भरपूर पदे यामध्ये भरली जाणार आहेत। टोटल जागा बघा मित्रांनो, लेखापालची जिल्हा आपण जे जागा बघतो ती जिल्हा अभियान कक्ष व तालुका अभियान कक्ष अशा दोन प्रकारे बघणार आहेत। त्यामध्ये लेखापालसाठी बघा एक जागा आहे जिल्ह्यामध्ये, प्रशासन सहाय्यकसाठी एक जागा आहे, तालुक्यामध्ये कोणतीही जागा त्यांनी ठेवलेली नाही। डाटा एंट्री ऑपरेटरच्या बघा एक जागा आहे जिल्हा अभियान कक्षमध्ये, तसेच 15 जवळपास जागा आहेत तालुका अभियान कक्षमध्ये। शिपाई पदासाठी एक जागा आहे जिल्हा अभियान कक्षमध्ये, तसेच 15 जागा आहेत तालुका अभियान कक्षमध्ये। प्रशासक व लेखा सहाय्यक यासाठी 15 जागा आहेत तालुका अभियान कक्षमध्ये, यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणतीही जागा त्यांनी ठेवलेली नाही। प्रभाग समन्वयक मध्ये एकही जागा नाही जिल्ह्यासाठी, तसेच तालुका अभियान कक्ष आहे त्यामध्ये जवळपास 58 जागा आहेत। असे टोटल मित्रांनो 107 जागांसाठी ही भरती होत आहे। एक्झामिनेशन पॅटर्न बघा, एक्झाम कशा प्रकारे होणार आहे एक्झामिनेशन पॅटर्न बघा। लेखापालसाठी मित्रांनो बघा, आपण जर एकूण बघितले मार्क तर प्रत्येक जी पद आहे त्याला 100 मार्कांची एक्झाम होणार आहे। लेखापालसाठी 80 मार्कांची लेखी एक्झाम होईल, तसेच तोंडी परीक्षा जी होईल 20 अशी टोटल 100 मार्कांची एक्झाम होईल। प्रशासन सहाय्यकसाठी लेखी परीक्षा होईल 100 मार्कांची, डाटा एंट्री ऑपरेटरची असेल 100 मार्कांची लेखी परीक्षा। शिपाई पदासाठी सुद्धा 100 मार्कांची लेखी परीक्षा होणार आहे। प्रशासन व लेखा सहाय्यकसाठी 100 मार्कांची परीक्षा होणार आहे। प्रभाग समन्वयकसाठी सुद्धा 100 मार्कांची एक्झाम होणार आहे जी लेखी असेल। अशा प्रकारे एक्झाम होणार आहे मित्रांनो। शैक्षणिक पात्रता बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 1 आहे त्यासाठी बघा BCom किंवा MCom हवा आहे, तसेच MSc किंवा समकक्ष कोर्स असणे आवश्यक आहे, तसेच टॅली असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 2 साठी बघा कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, तसेच MSc किंवा समकक्ष कोर्स व 3 वर्षाचा अनुभव। पद क्रमांक 3 साठी बघा 10वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, तसेच MSc किंवा समकक्ष कोर्स व 3 वर्ष अनुभव यासाठी सुद्धा आवश्यकता आहे। पद क्रमांक 4 जे आहे त्यासाठी बघा 10वी उत्तीर्ण व 3 वर्ष अनुभव असणे आवश्यकता आहे। पद क्रमांक 5 साठी बघा BCom किंवा MCom, तसेच MSc किंवा समकक्ष कोर्स, तसेच टॅली व 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यकता आहे। पद क्रमांक 6 साठी बघा कोणत्याही शाखेतील पदवी, तसेच BHW, MHW, BSc ॲग्री किंवा PG रुरल डेव्हलपमेंट, रुरल मॅनेजमेंट, MBA किंवा आणि त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यकता आहे। जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। वयाची अट बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्ष आहे, तसेच मागासवर्गीय जे सगळे असतील त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे। नोकरी ठिकाण जे असेल ते जळगाव असेल। फी बघा, फॉर्म किती आहे, खुल्या वर्गासाठी 374 रुपये, तसेच मागासवर्गीयांसाठी 274 रुपये आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा 27/9/2018 पासून 12 चालू होतील ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वेळ, त्यानंतर 11/10/2018 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता संध्याकाळी 5:30 ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचं कुठे आहे बघा www.jalgav.didaexam.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज भरायचे आहेत। मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती संपूर्ण कंत्राटी पद्धतीने होत आहे, तसेच फक्त 11 महिन्यांसाठी होत आहे। मात्र तरीही मी एनकरेज करेन जे विद्यार्थी यासाठी क्वालिफाय असतील त्यांनी नक्कीच या पदांसाठी अप्लाय करून एक्झाम द्यावी। तसे मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता, मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। व आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।